रामकृष्ण हरी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ती आदि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मी हरिभक्तपरायण गजेंद्र महाराज मांगणगावकर या ठिकाणी माझ्या मुखातून श्रीमद भागवत कथा पंचक्रोशीतील ज्ञानदान आणि अन्नदानही मोठ्या प्रमाणात आहे। या ठिकाणी कुठल्याही जातीपातीला नाही, कारण संप्रदायामध्ये जातीपातीला मर्यादा नाही। का कबीर लतीफ मुसलमान सेना नावे जाण विष्णुदास, कारण संप्रदाय हे जातीला मानत नाही। या ठिकाणी अनेक ठिकाणी अन्नदानही होते आणि त्या ठिकाणी ज्ञानदानही होते। पंचक्रोशीतील सर्व श्रोते मंडळी माता माऊली सर्व या ठिकाणी भोजनही घेतात, अन्नदान घेतात आणि या ठिकाणी सर्व समभाव त्या ठिकाणी जातीपातीला कुठलाही पर्याय नाही। रामकृष्ण हरी। या ठिकाणी खाजोबाबा हे सर्व धर्मांचं एक आगळं एक दैवत आहे आणि ह्या पंचक्रोशीतून काय बाहेरून सुद्धा बरेच काही लोक या ठिकाणी ही ऐक्यता पाहून या ठिकाणी पाहायला येतात आणि सर्वच धर्माचे लोक या ठिकाणी येतात। आणि तसंच या ठिकाणी रामायण भागवत हे सगळे कार्यक्रम जवळजवळ 16 वर्षापासून होतात। याच्या अगोदरही इसवी सन 2021 पासून हे सुरू झालेलं आहे, पण विशेष करून 16 वर्षापासून सगळे काही नित्यनेम हे ते चालू झालेले आहेत या ठिकाणी। आणि सर्वांना समाधानकारक सगळं काही या ठिकाणाहून सगळी वागणूक सुद्धा असते आणि सर्वांना शिक्षणाकरता म्हणून सुद्धा हे सगळे इथला काही गोष्टी आपल्याला घेण्यासारख्या अशा असणाऱ्या इथून या ठिकाणी येऊन घेऊन जातात आणि मुद्दाम पाहण्याकरता बघण्याकरता घेण्याकरता लोक बरेच काही येतात होतात, त्याचे संकट निवारण करतात। दवाखान्यात नाही आले तर इथे येऊन त्याच्या निवारण करतात। बाबा किती वर्षाची परंपरा आहे? ही परंपरा 150-200 वर्षाची 200 वर्षाची परंपरा आणि दरवर्षी उत्सव साजरा हरिनाम सप्ताह 4 तारखेपासून सुरुवात झालेली आहे। इथं 2004 पासून इथं आम्ही आलो तिथं। बरं 2004 पासून इथं आलो। इथं आल्यावर हे सुरू झालं, बांधकाम केलं, हे केलं, भक्तांना गेलं बी, भक्ताने हे केलं, बाकी हे केलं आपण पण मागून बांधित राहिले। सुरू झाले काम मस्त वाढत गेलं। मुस्लिम समाजाचे आणि इतर धर्माचे लोक सुद्धा इथं येतात। बाकी समधी येतात, ते मुसलमान येतात, समधी येतात, मस्त आनंदाने राहतात। 4-4 घंटे इथं उठत नाही ते म्हणते बाबा इथून जाऊ वाटत नाही। सिद्ध आहे तिथे बाबा, शांतीचं वातावरण शांत आहे, मस्त। इथं आलं की त्याच्या मनातला संकल्प विकल्प ते निघून जाते। अनेक जणांच्या मनोकामना पूर्ण करतात बाबा। हा ते सिद्धच होते, इथं आलं की सिद्ध होते। लांब लांबून येतात, लांब लांबून येतात, नांदेडहून येतात, औरंगाबादापासून हे येतात। हा इथून येतात, त्याला माहीत झालं आता समजायला। हा अनुभव बाबाचा माहीत आहे, भक्ताला पुऱ्या भक्ताला माहीत झालं आता की बाबा बाबा बशी गेलं की सिद्धच होते। रामकृष्ण हरी। मी पांडुरंग काकडे साटलेकर गेल्या 5-7 वर्षापासून ज्ञानेश्वरी पारायण इथं करत असतो। तसेच माझे सहकारी सुद्धा आहेत आणि मंदिरामध्ये जर पाहायला गेलं तर दैवत म्हणजे जाजवले दैवत आहे। इथं भक्तांनी जी इच्छा करावं ती पूर्ण होती, जे साकडं केलं ते होते आणि गावकरी सर्व मिळून हा कार्यक्रम अगदी आनंदामध्ये उत्साहामध्ये पार पाडतात। अशी अनेक वर्षापासूनची परंपरा आहे। इथं अन्नदान ज्ञानदान सर्व काही असणार प्राप्त होतंय। एवढे बोलून माऊली किशनराव मुंडे करटगावचेच। फार ऐतिहासिक असं खाजोबाबाची दरगाह। हो, हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाचे लोक या ठिकाणी भजतात। गत वर्षीप्रमाणे याही वर्षी सेवेचं 15 वर्ष भागवताचा या वर्षी 15 वर्षामध्ये पदार्पण झालं। सकाळी 4 ते 6 काकडा, 6 ते 10 पारायण, त्यानंतर रामायण 12 ते 4 अशी कथा होती। 4 त्यानंतर पुन्हा हरिपाठ होतो। 4 जानेवारी पासून सुरुवात झाली। 4 जानेवारी पासून सुरुवात। किती दिवस आता आहे? 11 तारखेला सांगता होणार आहे। अच्छा, दररोज नित्यनेम हरिजागर कीर्तन 9 ते 11 कीर्तन होते, त्यानंतर हरिजागर परिसरातल्या सर्व गुणीजन भजनी मंडळीचा होते। या ठिकाणी बुद्धी देतात तशा पद्धतीने पंक्ती पण घेतलेल्या आहेत लोकांनी आणि श्रद्धेनेच। इथं काही भेदभाव नाही, हिंदू असो मुस्लिम असो सर्व लोक सर्व जाती धर्माचे इथं भजायला येतात देवाला।